महाराष्ट्राचा निकाल लागलाय. विधानसभेत वेगळी गणितं बोलली जात होती, रान उठलं होतं, प्रचार मोहिमा राबवल्या जात होत्या, सभा गाजल्या, सगळं झालं. निकाल लागल्यानंतर मात्र एका गोटात सगळीकडे शांतता पसरली, तर दुसरीकडे उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण सुरू झालं. पण पुन्हा एकदा नवीन प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे आता मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्री कोण हा विषय चालू असताना वेगवेगळी नावं पुढे यायला लागली. शिंदे गट असेल, पवार गट असेल, त्यानंतर भारतीय जनता पक्ष असेल, यामध्ये वेगवेगळी नावं चर्चेत यायला लागली. अखेर एक नाव कुठेतरी फिक्स झालंय अशी चर्चा समोर येत असताना उपमुख्यमंत्री म्हणून आता कोण येणार? हा एक वेगळा प्रश्न पुढे यायला लागला. कारण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत आता दिसायला लागलेत. पण असं सगळं असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून खाली येतील का? मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होत असताना वेगवेगळे संदर्भ पुढे येत आहेत आणि या वेगवेगळ्या संदर्भात मात्र एक नाव अचानक पुढे येतं, ते म्हणजे संजय शिरसाट. संजय शिरसाट कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणात एक पहिला दलित उपमुख्यमंत्री म्हणून पुढे येणार का? हा एक प्रश्न उपस्थित होतो आणि खरोखरच तसं झालं तर नेमकी समीकरणं काय असणार? किंबहुना त्यांचे ह्या समीकरणामागे नेमकं कारण काय? नेमकं धोरण काय? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. आता जेव्हा निवडणुका सुरू झाल्या, आचारसंहिता लागली, आचारसंहितेमध्ये सगळी काही ध्येय धोरणे आपण पाहिली, जाहीरनामे पाहिले, जाहीरनाम्यांमध्ये जे काही मुद्दे होते ते मुद्दे पाहिले. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात सगळी उलथापालथ आपण चर्चेत घेतली. पण कुठेही असा एक संकेतही, एक शंकाही कोणाच्या मनात आली नव्हती, एक प्रश्नही कोणाच्या मनात आला नव्हता की संजय शिरसाट उपमुख्यमंत्री होऊ शकतात का? अर्थात ही सगळी आता तर्क जरी असली तरीही या तर्कांमध्ये जे काही आकडेवारी असतील, जे काही राजकीय गणित असेल, धार्मिक गणित असेल, जातीय समीकरणं असतील, हे सगळ्यांचा विचार केला तर आजच्या घडीला तरी उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे गटाकडून संजय शिरसाट हे नाव पुढं केलं जाऊ शकतं, असं समीकरण दिसतंय. याच्या पाठीमागची जर आपण कारणं जर पाहिली तर याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेनेत जेव्हा ही सगळी बंडखोरी झाली किंवा फूट पडली असं आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं जर सगळ्यात मोठं नाव आणि महत्त्वाचं नाव किंबहुना एकंदरीत शिंदेसेनेचा विचार केला, या शिंदेसेना जितके काही टीका करण्यासाठी पुढे असणारे संजय शिरसाट कुठे ना कुठे एक वेगळं वलय तयार करणारे ठरले. म्हणजे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका करणं असेल, एकंदरीत जर आपण पाहिलं प्रवक्ता म्हणून जे काही भूमिका त्यांनी मांडल्या किंवा शिंदे गटाचे मुद्दे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मांडलेल्या भूमिका असतील, त्यांनी केलेले वक्तव्य असतील, हे कुठे ना कुठे ठाकरे गटाला डॅमेज करण्यासाठी महत्त्वाचे ठरले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत म्हणजे शिंदेंसोबत त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात जोडण्यात येतं. हे सगळं जे काही बंडखोरी झाली त्या पाठीमागेही शिंदे यांच्या बाजूला ठामपणे उभे असणारे जे जे कोणी मोजके लोकं होते, त्याच्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे संजय शिरसाट हे होतं. याच्या पाठीमागचे वेगवेगळी गणितं पाहिली किंवा वेगळी समीकरणंही पाहिली तर एकच नाव सध्याच्या स्थितीला त्यांच्या रूपात पुढे येतं. याच्या पाठीमागचा जातीय समीकरणाचा विचार केला तर जातीय समीकरणामध्ये जे काही लोकसभेच्या वेळेस संविधानाचा मुद्दा असेल किंवा भारतीय जनता पक्षावर महायुतीवर जातीय भेदभाव असेल किंवा मग धार्मिक भेदभाव असे काही आरोप केले जातात. या आरोपाला सडेतोड उत्तर देण्यासाठी कुठे ना कुठे संजय शिरसाट या नेत्याचं म्हणजेच दलित समीकरण बदलण्यासाठी आणि दलित समाजाचा नेता किंवा दलित समाजाचा उपमुख्यमंत्री म्हणून दिल्यानंतर सगळी समीकरणं बदलू शकतात, हेही त्याच्या पाठीमागचं गणित असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गणित आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे किंवा मग राज ठाकरे यांचं जर आपण एकंदरीत राजकारण करण्याची जर पद्धत पाहिली तर बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणत्याही पदावर स्वतः विराजमान झाले नाहीत. त्यांनी पद निर्माण केलेत, पदांवर आपल्या नेत्यांना संधी दिली. म्हणजेच काय किंग मेकर होण्याची जी काय त्यांची भूमिका होती, तीच भूमिका यापुढच्या काळात एकनाथ शिंदे कायम ठेवणार आहेत का?
या संदर्भातही वेगवेगळे तर्क आपल्याला पाहायला मिळतील. जर तसं झालं म्हणजे याच्या पाठीमागचं जर गणित समजून घ्यायचं असेल तर एकनाथ शिंदे हे आतापर्यंत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय आणि मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना जर आपण विचार केला तर आता जेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून ते पुढे येतील किंवा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव चर्चेत यायला लागल्यानंतर ते पुन्हा एकदा बॅकफूटवर येतील का? जसं देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं तसं ते करतील का? याबाबत साशंकता आहे. कारण की देवेंद्र फडणवीस यांचा जर विचार केला तर पक्षाचा आदेश होता. पण इथे पक्षाचा आदेश हेच सर्वस्व आहेत, हेच प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचाही दबाव असणार नाही उपमुख्यमंत्री होण्यासाठी आणि किंगमेकर होण्याच्या भूमिकेत ते सध्या आहेत. किंगमेकर होऊन शिवसेना कशी चालवायची या संदर्भात ते विचार करणार आहेत. संघटनेला वाढवण्यासंदर्भात ते विचार करणार आहेत. अशाही बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या रूपानं दलित चेहरा देऊन एक वेगळं समीकरण सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणात संजय शिरसाट यांच्या रूपानं महाराष्ट्राला एक दलित उपमुख्यमंत्री मिळू शकतो अशी शक्यता सगळीकडे वर्तवली जात आहे आणि या सगळ्या समीकरणात एक महत्त्वाचं खातंही त्यांच्याकडे दिलं जात आहे अशी चर्चा आहे. आता या सगळ्या गणितात किंवा या सगळ्या समीकरणात नेमकं काय उलथापालथ होते, याच्यामध्ये जे काही तर्क आता पुढे येत आहे ते तर्क किती खरे ठरतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.